तर आज आपण आपल्या चॅनलवर श्री हनुमान चालीसा आणि मंत्र याचा फायदा आहे ना. तर हनुमानजी यांची कहाणी ह्यांची माहिती आपण आपल्या चॅनलवर काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. तर चला बघूया हनुमान चालीसा वाचल्याने, मंत्राचा जाप केल्याने काय होते चमत्कार. तर हनुमान चालीसा आणि मंत्रांच्या पठणाने आत्मविश्वास वाढतो, भीती, नकारात्मकता, रोग, दुःख दूर होतात, कामात यश मिळते, मानसिक शांती लाभते आणि आध्यात्मिक शक्ती मिळते. तसेच शनी साडेसती आणि इतर संकटापासून संरक्षण मिळते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात अशी श्रद्धा आहे. हनुमान चालीसा आणि मंत्रांचे फायदे: शारीरिक आणि मानसिक आरोग्य, रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, ताणतणाव कमी होतो, आत्मविश्वास है ना, आत्मविश्वास हा वाढतो, कामातील अडथळे दूर होतात आणि कामात यश पण मिळते. संरक्षण आणि शक्ती, भय, नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते, शक्ती, बुद्धी आणि विद्या प्राप्त होते, आध्यात्मिक लाभ, भक्तिभाव वाढतो, मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक जोड निर्माण होते, संकटापासून मुक्ती, शनी साडेसती आणि इतर अडथळे दूर होतात, सर्व संकट नष्ट होतात. प्रमुख मंत्र: ओम श्री हनुमते नमः. हा हनुमानजीचा हनुमान जी यांचा मूलमंत्र आहे, ज्यांचा जप केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांचे कल्याण करतात. कसे पठण करावे है ना. सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाला नमस्कार करायचा, स्मरण करायचं है ना. सूर्यनारायणाला स्मरण करून हनुमान चालीसाचे पठण करणे शुभ मानले जाते. म्हणजे तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम उठून आंघोळ वगैरे करून है ना, देवाघरची पूजा वगैरे करून सूर्यनारायणाला है ना, आपण सूर्यनारायणाला पाणी वगैरे वाहतो, एक अगरबत्ती लावतो है ना. बरेच लोक हे कार्य पहिला उठल्या उठल्या करतात है ना. तर काही जणांना माहीत नाही, आजच्या पिढीला तर काहीच माहीत नाही बघा. आता आपण असं म्हणतो, ठीक आहे, सांगतो, आई आणि वडील काय करतात, तो त्यांनी त्यांचं कर्तव्य पार करतात. पण आजकालच्या मुलांचं कसं झालेलं आहे, ही जी जुनी लोक, या आता लास्ट पिढी जी राहिलेली आहे आपली है ना, जे संस्कार वगैरे देणाऱ्या ज्या आहेत, देतात आई वडील, पुढची पिढी देणार नाही असं नाही आहे, पण आपले जे पण आहे काही जुन्या पिढींमधील भाग आहे है ना, भक्ती आणि भाव है ना, देवाचं स्मरण, आपले संस्कार आहे है ना, हिंदू धर्मातील आपले काही नियम आहे, तर हे सर्व आता आई वडील देतात ना मुलांना. तर आजकालच्या ह्या सायन्सच्या युगामध्ये, ह्या कलियुगामध्ये असं झालेलं आहे बघा, की मुलांना ना ह्या सगळ्या गोष्टी नाही चांगल्या वाटत. कारण पूर्वी जशी परिस्थिती होती सर्वांची, इतकी गरिबी वगैरे, खायला अन्न नाही, कपडे नसायचे है ना, तसं आता आहे का हो? क्वचितच कुठंतरी असेल बघा. जास्तीत जास्त सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा आहेच है ना. आणि आपल्या सरकारने पण साऱ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहे गोरगरिबांना है ना. तर पूर्वीसारखं असं काही म्हणजे इतकी गरिबी मला तर आहे असेल, मी काय जेवढं मी अनुभवलं, या मला जेवढं म्हणजे सांगता येईल मी तेवढं सांगते मी तुम्हाला, ठीक आहे. जेवढी पहिले टी व्ही नसायची है ना, प्रत्येक घरामध्ये होती का हो टी व्ही, तर कुठेतरी गावामध्ये 2 जणाच्या घरी असणार है ना. तर ती टी व्ही बघण्यासाठी बघा कसे सगळे लोक गोळा व्हायचे ना, ते ना टी व्ही पण बघून द्यायची नाही, घरात हाकलून द्यायचे लोक. तसं म्हणजे आता अशा म्हणजे उपलब्ध आहेत तुम्हाला. म्हणजे टी व्ही म्हणजे आता काय हो, कचरा झाला आहे. म्हणजे टी व्हीचं काही इतकी व्हॅल्यू नाही, प्रत्येक घरामध्ये टी व्ही राहते. तर आई वडील जे सांगतात ते आताच्या ह्या कलियुगामध्ये पूर्वी जसं वातावरण होतं त्याप्रमाणे
मुलं पण आईवडिलांच्या आज्ञेमध्ये होते, आहे ना. आताचं वातावरण फार वेगळं आहे, ठीक आहे. तर काही मुलं आणि एवढे आज्ञेमध्ये नसतात, ऐकत पण नाही. आपलं काम आहे 3 वेळा सांगायचं. शेवटी परत नंतर मुलांना की नाही, ज्या वेळेला स्वतःहून त्यांना अद्दल घडेल ना, त्यावेळेला त्यांना ते ॲटोमॅटिक समजेल. काय करणार? प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपल्या मुलांना आपण सगळे संस्कार द्यावं, हे करावं ते करावं. पण माणूस या मनुष्य आहे, ऐकत नाही तो, है ना. तर अशा प्रकारे बघा, सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाला नमस्कार स्मरण करून हनुमान चालिसाचे पठण करणे शुभ मानले जाते. काही जण दिवसातून 7 वेळा पठण करतात, है ना. वेळ नसल्यास चालिसातील एखादी चौपाई, उदाहरणार्थ रामचरित मानसमधील किंवा फक्त हनुमान मंत्राचा जप करणेही प्रभावी मानले जाते, है ना. किती उत्कृष्ट असं बघा. समजलं असेल ना सर्वांना. तर आपण साध्या मराठी भाषेत आपण इथे श्री हनुमान चालिसा आणि मंत्राचा फायदा आणि त्याची चमत्कारिक आहे, चमत्कारच आहे. कोणतेही देवाचं तर आहेच, पण आपल्या श्री हनुमानजी हे संकट हरणारे आहे, है ना. संकटमोचन श्री हनुमानजी खूप पॉवरफुल आहे बरं का. यांच्या मंत्राचा जो कोणी जाप करतो, पण एक भगवंताशी एकनिष्ठ राहा. हात सर्वांना जोडा, पण हृदयामध्ये एकाच देवाला स्थान द्या, ठीक आहे. मगच तुम्हाला की नाही मोक्ष भेटणार, या तुमचं जे पण इच्छा आहे, या जे पण तुमची जे पण आहे कार्य, ते काय होणार, व्यवस्थित सुरळीत झालं. तर खूप छान असे कमेंट करा. तुमच्या देवाचं नावसुद्धा तुम्ही टाईप करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला, या माहिती कशी वाटली, है ना, श्री हनुमानजी यांची, ते नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा, ठीक आहे. तर अशाच नवीन नवीन स्टोरीज अपलोड आपल्या चॅनलवर होणारच. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल, है ना. नोटिफिकेशन ऑन ठेवावं लागेल, म्हणजे नंतर केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला माहीत होईल.